आम्हाला खऱ्या कीर्तनाचं काय सांगतात, काय सांगतात, महत्व सांगतात. पाठीमागे बसलेले येणारे एवढ्या जिथं जागा भेटेल तिथं बसून घ्या, कलमा करू नका, ऐका. खऱ्या कीर्तनाचं महत्व आजच्या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला मला सांगतात. पहिला मुद्दा म्हणे महाराज, उपदेश करत असताना, सांगत असताना कोणाला सांगितलंय? बोला. मानवी जीवाला, अर्थातच तुम्हाला आणि आम्हाला. हा उपदेश आम्हाला केलाय, हे आम्हाला सांगितलंय. का सांगितलंय आता ऐका. म्हणे महाराज हे जन्मच आम्हाला भेटलाय, हे कशा करता भेटलाय, शरीर भेटण्याचं कारण काय, त्याची महाराजांनी 3 कारण सांगितले. पहिलं कारण सांगितलं, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, अंतीची झाली अंगे हरिरूप. जन्माला आल्याच्या नंतर काहीतरी वासना शिल्लक राहिली की जीवाला जन्म घ्यावा लागतो, पहिलं कारण. जीवाला जन्म घ्यायचं दुसरं कारण सांगितलं, जन्मा येणे घडे पातकांचे मूळ आणि संचिताचे फळ भोगावया. जन्माला आल्याच्या नंतर जे पाप शिल्लक राहतं ना, ते संचित रूपानं फेडण्याकरता जीवाला जन्म घ्यावा लागतो, दुसरं कारण. आणि जीवाला जन्म घ्यायचं तिसरं कारण आणि फार महत्वाचं सांगितलं, केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले आयुष्य किती. माणसाचं काहीतरी कर्म शिल्लक राहिलं की ते फेडण्याकरता जीवाला जन्म घ्यावा लागतो. ऐका, एक वेळेस मंदिरात बसलेला देव तुम्हाला आम्हाला माफ करल, पण मनुष्यानं केलेलं कर्म, हे कर्म मनुष्याला कधीच माफ करणार नाही. याच्याकरता माणसानं देवाला घाबरण्याच्या ऐवजी जे आपण कर्म करतो त्या कर्माला घाबरा. माणसानं कर्म करत असताना चांगलं केलं पाहिजे. उगाच देवाकडे जातो देवाला म्हणतो मला सुखी ठेवण, मला समाधानी. बाबाची भेट आहे का? असं आहे का ते? सांगा बरं महाराज, देवाच्या हातात काय? देवाच्या हातात काय? बोला की. इकडं कर्म वाईट करायचं, देवाला काय म्हणायचं, मला सुखी ठेवण, मला समाधानी ठेव. एवढं सोपं आहे. जगाच्या बापाला कर्म चुकलं नाही, तुम्ही आम्ही तर माणसं आहोत ना. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मानं श्रीरामाला सुद्धा वनवासाला जावं लागलं. तुम्ही आम्ही तर कोण आहे? माणसंच आहोत ना. कर्म हे कोणालाच चुकत नाही महाराज. आल्याच्या नंतर प्रत्येकाला जावं लागतं. जीवनामध्ये जीवन जगत असताना माणसानं बरं ऐका, कर्म करत असताना आपण काय करतो माहितीये का? माणसं जीवनात दुःखी आहेत, पण कशामुळे माहितीये का? स्वतःच्या दुःखीमुळे जास्त दुःखी नाही, शेजाऱ्याचं सुख बघितलं की आपल्याला जास्त दुःख होतं. हे गणित आहे, अजूनही लक्षात घ्या. शेजाऱ्यानं बंगला बांधला की ह्याच्या पोटात, हा बरोबर आहे का नाही? आता उगाच तुमच्याहून एखादा अनुमान लावा, लाडक्या बहीण योजनेचा एखादा हप्ता तुम्हाला पडावा. उगाच शक्यतो तो सगळ्यांना पडतो, पण एखादीला 500 नाही तर 1000 एक्स्ट्रा पडावा. बरोबर आहे का नाही? मग आपण काय म्हणणार? आपल्याला सहन होतं का? ते सहन होतं का? होतं का? नाही होत. आणि जर सगळ्याला पडला आणि एखादीला नाही पडला का, मग तिच्याकडे जातील, तिला म्हणतील तुला नाही पडला. माणसं स्वतःच्या दुःखामुळे जास्त दुःखी नाही, शेजाऱ्याचं सुख बघितलं ना आपल्याला जास्त दुःख होतं. शेजाऱ्यानं बंगला बांधलाय मस्त, त्यानं पंक्तीला गुलाबजामू केले, सगळे केलंय, त्यानं बोलवलंय वास्तुशांतीला घराच्या, मग घरी जावं, मस्त गुलाबजामू खावं, वाटलंच तर घरी घेऊन यावे. ते तिथं जात आणि तिथं जाऊन म्हणतं लोकांचे मुडके मोडून बांधला. बघ तू मोड, जमतंय का? एवढं सोपं आहे? काही गरज आहे का? उगाच काही घेणं नसतंय, देणं नसतं, उगा लोकांना नावं ठेवायचे. आता या वयात मी कीर्तन करतो, या वयात मी धोतर घालतो, तुम्हाला असं वाटतंय का मला नावं कुणी ठेवत नाही? तुम्ही चांगलं वागा किंवा वाईट वागा, 40% समाज तुमच्या कायम विरोधामध्ये आहे. आता या वयात मी धोतर घालतो ना, मला सुद्धा बरेच जण म्हणतात महाराज या वयात दिसायला बारीक असल्यामुळे. महाराज म्हणलं की दाढी गाडी बॉडी असली पाहिजे, त्याच्याशिवाय वजन पडत नाही. काय 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 माणसं वजनदार असतात महाराज, लबाड बोलत नाही. आमच्या गावात एक 1.5 क्विंटलची बाई आहे. खोटं वाटत असेल तर येऊन बघा, कशाला खोटं कशाला बोलू मी. आणि तिच्या घरामध्ये चोर घुसले, आता कशाला मराय जावा का तिच्या घरात चोरायला? सांगा. घरात चोर घुसले, बाईला जाग आली. बाईला जाग आली तर तिनं एक चोर ह्या हातात धरला, एक चोर ह्या हातात धरला, खाली पाडले आणि अंगावर बसले.
आणि अंगावर बसून म्हणजे स्वतःच्या पोराला पप्या जाय पटकन पोलिसाला बोलून आण. ते बाहेर गेलं परत मध्ये आलं. मध्ये आल्याच्या नंतर म्हणलं मम्मी माझी चप्पलच सापडा नाही. चोर म्हणला माझी घालून जाय पण पोलिसाला बोलून जा. वजनदार माणसं असतात. आपल्याकडे बघितलं गाडी नाही त्याच्यामुळे आपलं वजन पडतं का महाराज? वजन पडत नाही महाराज. जेवढं भेटलंय ना माणसाला तेवढ्यामध्ये समाधानी राहा. याच्यात फार मोठं सुख आहे. वाक्य लक्षात ठेवा. माझं बोलणं कळतंय ना? हा, जेवढं भेटलंय ना तेवढ्यात माणसाला समाधानी राहिलं पाहिजे. याच्यामध्ये फार मोठं सुख आहे. आणि जेवढं भेटलंय ना माणूस त्याच्यामध्ये सुखी कधीच राहत नाही. थोडं भेटलं की असं वाटतं अजून जास्त कधी भेटलं, अजून जास्त कधी भेटलं. बरोबर आहे का नाही? आमच्या गावात एका जणाला 10 किलो सोन्याचा हंडा सापडला. किती किलो बाबा? किती किलो ऐकताय ना? 10 किलो सोन्याचा हंडा सापडला. आता ज्याला हंडा सापडला मी त्याच्या घरी गेलो. मी ना आमचे मामा मी गेलो त्याच्या घरी. म्हणजे काही द्यावा याच्या करता नव्हतो गेलो. त्याला कुठं उकरी बघायला आता निघलाय कुठं. त्याचा जुना वाडा होता. त्याला जुना वाडा पाडला आणि नवीन घर बांधायचं होतं. त्याच्यामध्ये त्याला 10 किलो सोन्याचा हंडा सापडला. आता मला सांगा ज्याला 10 किलो सोन्याचा हंडा सापडला ते माणूस किती खुश पाहिजे हो? बरोबर आहे का नाही? खुश पाहिजे की नाही? मी त्याच्या घरी गेलो. ते खुश नव्हता. त्याचा डोक्याला हात लावून बसला. मी म्हणलं काय झालंय? काही नाही. म्हणलं काय झालंय? मी काहीच नाही. म्हणलं मग 10 किलो सोन्याचा हंडा सापडलाय. तुम्ही तर खुश पाहिजे. तुम्ही नाराज काय? काहीतरी झालंय मला सांगा. म्हणले काही नाही जाऊ द्या. म्हणलं काय झालंय मला सांगा. तुम्ही नाराज दिसताय. 10 किलो सोन्याचा हंडा सापडू नये. काय झालंय मला सांगा. त्यानं सांगितलं त्या हंड्यावर बघ काय लिहिलेलं आहे. तर त्या हंड्यावर असं लिहिलेलं होतं हा हंडा 10व्या क्रमांकाचा आहे. काय लिहिलेलं होतं? हा हंडा 10व्या क्रमांकाचा आहे. मी म्हणलं दादा हंडा 10व्या क्रमांकाचा असू द्या किंवा 11व्या क्रमांकाचा असू द्या भेटलाय तर तुम्हालाच ना. नाराज कशा करताय? ते काय म्हणलं माहिती का? हा जर हंडा 10व्या क्रमांकाचं तर मागचे 9 कुणी नेले असतील र. 10व्या क्रमांकाचा 10 किलोचा भेटलाय त्याच्यात समाधानी नाही पण मागचे 9 नेले त्याच्यामुळं दुःख आहे. जेवढं भेटलंय तेवढ्यात समाधानी राहा. याच्यात फार मोठं सुख आहे. जेवढं भेटलंय तेवढ्यामध्ये तुम्ही आम्ही समाधानी राहतो का? नाही. देवाकडे आपली अपेक्षा काय? सुखी ठेवावं, समाधानी ठेवावं. बरोबर आहे का नाही? आता तुम्हाला असं वाटतं का लयच देवावर श्रद्धा आहे, लयच देवावर निष्ठा आहे म्हणूनच बरेच जण वारीला जाते तर वाऱ्या करते? हे खरं आहे बाय? खरं आहे का? उगा काही काहीला संसाराचा कंटाळा आला म्हणून वारी जाते, काही काम नाही म्हणून. बरोबर आहे का नाही महाराज? हा, पण लयच देवावरती पांडुरंगावरती निष्ठा आहे म्हणून वारीला जायचंय असं सुद्धा काही नाही महाराज. आणि अजून याच्याही पुढे जाऊन सांगतो काही काही वारीला जातात आणि 5-5 किलो वाढून येतात. पुण्यापर्यंत जाऊस तर नुसते असे बिस्किटाचे गुथुडे गोळा करून घरी घेऊन येते. बरं आता भेटताय तिथं पुणे आता सिटी आहे मोठी. बरोबर आहे का नाही? आणि दान देणारे वगैरे भरपूर आहे. आपलं भाग्य सर्वांचं आपला जन्म पुणे जिल्ह्यामध्ये झाला आहे हे लक्षात ठेवा बरं. आपलं भाग्य आपला जन्म कुठं झाला? पुणे जिल्ह्यामध्ये आपला जन्म झालेला आहे. जीवनामध्ये महाराज ज्ञानोबारांच्या भूमीमध्ये, तुकोबारांच्या भूमीमध्ये, ज्ञानोबारांच्या परिसरामध्ये, तुकोबारांच्या परिसरामध्ये, ज्ञानोबारांच्या जिल्ह्यामध्ये, तुकोबारांच्या जिल्ह्यामध्ये जन्म घेण्यासाठी याला फार मोठं भाग्य असावं लागतं. Oh,
मला मला बघा गेले का ते तिकडं? अगोदरचा जसा होता तसा आवाज करा ना माझा. हा हे जरा परत झालं जसा होता तसा बोलवा त्यांना पटकन. काय चाललं होतं माझ्या मोठा प्रॉब्लेम मला लक्षात राहत नाही आजी. काय झालं 3-4 वर्षापूर्वी माझा नाशिककडे ऍक्सिडेंट झाला. त्या दिवशीपासून मला थोडं ऐकायला कमी, माझ्या ध्यानात येत राहत नाही आणि मला दिसायला तर फार कमी. आता मला जास्त लांबचं दिसत नाही. हे जेवढे जवळ जवळ बसलेले आहेत ना ते साऊंडच्या पलीकडे मला पाठीमागचे दिसत नाही. बाबा तुम्ही समोर जे आहेत ना ते दिसतात. तिकडे मंदिर वाट्यावर तिकडे जे बसलेले आहेत ना ते मला दिसत नाही. एकदा माझा चष्मा घरी राहिला त्यामुळे मला दिसायला कमी, मला दिसत नाही. मला चिल्लर तर दिसतच नाही, मला नुसत्या मोठा दिसतात. तिकडे लक्ष द्या. विषय हा चालला होता माझा पवित्रतेचं पावन होतो. ऐका बाकी आपलं अशा भूमीमध्ये अशा परिसरामध्ये तुम्हाला मला काय भेटलेलं आहे? काय भेटला तुम्हाला मला? अशा भूमीमध्ये अशा परिसरामध्ये जन्म भेटलेला आहे. आपलं सर्वांचं भाग्य आहे. ऐका देवावरती श्रद्धा आहे, देवावरती निष्ठा आहे, म्हणूनच आपण देवाच्या देवळामध्ये जातो. असं काही नाही. देवानं मला सुखी ठेवावं, देवानं मला समाधानी ठेवावं याच्याकरता आम्ही देवळामध्ये जातो. काहीतरी आपलं काम अडलेलं आहे म्हणूनच देवाकडे जातो. बरोबर आहे का नाही महाराज? आता मला सांगा मंदिरात आपण जातो जोपर्यंत सुख आहे तोपर्यंत जातो का दुःख आल्याच्या नंतर जातो? बोला. जोपर्यंत सुख आहे तोपर्यंत मंदिरात कुणी जाणार नाही. पण दुःख आलं की देवाकडे जाणार, देवाच्या दारामध्ये राहणार, हात जोडणार देवाला, देवाला सांगणार काय बाबा देवा काय तुझं मी वाटोळं केलंय की एवढं दुःख माझ्या पदरामध्ये घातलंस. म्हणजे लोकांचं वाटोळं केल्याशिवाय देवाला काही दुसरं काही कामच नाही का? देव कोणाचंच वाटोळं करत नाही महाराज. जे माणसानं केलेलं कर्म आहे त्या कर्माचं फळ मात्र प्रत्येकाला कसं आहे भोगायला 100% ते फळ प्रत्येकाला भोगायला येणार आहे. याच्याकरता मी म्हणत नाही ह्याच देवाकडे जाण त्या देवा. अरे ज्या देवावरती आपली निष्ठा आहे, ज्या देवावरती आपली श्रद्धा आहे त्या देवाकडे गेलं पाहिजे. त्या देवाविषयी आपली श्रद्धा एक केंद्रित केली पाहिजे. पण देवाकडे जाणं हे फार गरजेचं आहे. उगाच आपला स्वार्थ आहे म्हणून देवाकडे जाऊ नये. जगद्गुरु तुकोबाराय जेव्हा देव तुकोबारायांकडे जातो तुकोबारायांना म्हणतो महाराज काहीतरी मागा. त्यावेळेस तुकोबारायांनी काय मागितलं होतं? काहीच नाही देवा, मागणं हा आमचा धर्मच नाहीये. मुळात जो सारखा देत राहतो ना याला देव असं म्हणतात. जो कधीच काही मागत नाही त्यांना संत असं म्हणतात. जो सारखा मागत राहतो त्याला मनुष्य असं म्हणतात. अरे बाबा मागणं हा आमचा धर्मच नाही. मुळातच आम्ही काही तुला मागणार काही न मागणे आम्हा अनुचित आणि वडिलांची चुकीत जाणत असे. आमच्या वाड वडिलापासूनची परंपरा आहे बाबा, मी काही मागणार नाही. आणि याच परंपरेमध्ये तुम्ही आम्ही सर्वजण. बरोबर आहे का नाही? नाही देवा मला काही नको. पण आपण जातो कशामुळं? सुखी समाधानी मला ठेवावं म्हणून. ज्या संसारामध्ये प्रपंचामध्ये आपण सुखाने समाधानाने राहायची अपेक्षा करतो त्या संसारात त्या प्रपंचात इमानदारीनं सांगायचं खरंच सुख आहे का? आहे का? तुम्हाला काय वाटतं आजी? बोला बोला. आहे संसारात प्रपंच सुख आहे? नाही. हा संसार हा प्रपंच जर मुळात कसा असेल ना तो महाराज हा फलकट आहे. इथं सार जर काही असेल ना तर इथं फक्त भगवंताचं नामचिंतन कसं आहे? सार आहे. बाकी फलकट तो संसार आहे. येथे सार भगवंत, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा Oh,
बांधतो म्हणे महाराज, दुःख बांधतो पडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. मुळात संसारात प्रपंचात सुखाचा विचार कुठंच नाही. या जीवनात संसारात प्रपंचात आपण सुखाची अपेक्षा मुळीच करू नाही, अपेक्षाच करायची नाही. कारण या संसारात प्रपंचात असा सुखी माणूस आहे का कोणी? आणि सुख अशी वस्तू आहे, आज माझ्या जवळ आहे, उद्या तुमच्या जवळ, एका जागेवर राहतं का? बरं, ज्याची अपेक्षा आहे त्याची प्राप्ती नाही, ज्याची प्राप्ती आहे त्याची अपेक्षा नाही. अजून पुढे जाऊन सांगतो, एक वस्तू ह्या काळात सुख देत असत तर तीच वस्तू पुढच्या काळामध्ये दुःख देते. वस्तू एकच असते, बदलतो तो फक्त काळ आणि काळानुसार त्या वस्तूचा बदल होतो. थंडीच्या दिवसामध्ये अंगामध्ये घातलेलं स्वेटर हे सुखाला कारणीभूत आहे की दुःखाला? कशाला? सुखाला. आणि ते स्वेटर उन्हाळ्यात घाला, कशाला? दुःखाला. मला सांगा, वस्तू बदलली की काळ बदलला? काय बदलला? काळ. वस्तू एकच आहे, बदलला जर काय असेल तर काळ बदलला आणि काळानुसार त्या वस्तूचा बदल झाला. आता एखादा गोड पदार्थ आहे आणि तो गोड पदार्थ एखाद्याला आवडतो, पण तोच गोड पदार्थ जर रोज 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 पात्रामध्ये वाढला तर माणसाला काय होते? काय होते? उलटी. बरोबर ना? बरं, तिला उलटी का म्हणतात हा कधी तुमच्या डोक्यात प्रश्न आलाय का? का तिला उलटी म्हणतात? माझ्यापेक्षा हुशार आहे तुम्ही सगळं. मी सांगू का? ऐका. का तर तिला उलटीच म्हणतात. असं आहे का? ती उलटी या शब्दाचा अर्थ आहे का? पात्रातला घास हातात आला, हातातला घास तोंडात गेला, तोंडातला घास पोटात गेला, ही प्रक्रिया झाली सुलटी. पण पोटातला घास पचन न होता परत तोंडावाटेच परत येणं, ही प्रक्रिया झाली, म्हणून ती उलटी. वाक्य लक्षात ठेवा, आपली मराठी भाषा फक्त PhD पुरती मर्यादित नाही. प्रत्येक शब्दाला स्वतंत्र भूमिका आहे. झाड आणि वृक्ष हे D.Ed B.Ed ला समानार्थी आहे, पण विश्वकोशामध्ये नाही. झाड वेगळं, वृक्ष वेगळं, वेळ वेगळी आणि लता वेगळी. प्रत्येक शब्दाला स्वतंत्र भूमिका आहे. आता म्हणून सांगतो, तुम्हाला महिला का बरं म्हणतात? तुम्हाला महिला का म्हणतात? मी सांगू का? सांग म्हणा. तुला आणलंयच कशाला? मी तर आलासच कशाला? तू बोलता, तू सगळं सांग, तूच सांग म्हणा सगळं. का तुम्हाला महिला म्हणतात? लक्ष दिलं नाही का? यांना पुरुष म्हणतात म्हणून तुम्हाला महिला असं म्हणतात. बरोबर? बरोबर असेल तर घरी घेऊन जाऊ. असं आहे का? ते नाही. महिला या शब्दाचा अर्थ असा आहे, मही अधिक ला इजिकल टू महिला. मही म्हणजे पृथ्वी, ला म्हणजे सरस्वती. तुम्ही आणि आपण सर्वजण जन्माला आल्याच्या नंतर मुळात ज्या माऊलीनं तुम्हाला मला ज्ञान दिलं त्या माऊलीचं नाव म्हणजे महिला. हे ज्ञान बऱ्याच जणांना कमी पडलं म्हणून काही जणांनी लग्न झाल्याच्या नंतर घेतलं. ज्यांचं झालंय त्यांना विचारा, जे पिपळा खाल्ले म्हणजे त्यांना काही कळणार नाही, त्याच्यासाठी एखादं तरी लग्न करावं लागतं. असू द्या, मी फार जबाबदारीने बोलतोय. संसार ज्याचं लग्न नाही झालं त्याला काय करणार आहे? तुम्ही म्हणता महाराज तुम्ही लई संसाराच्या प्रपंचाच्या उचापते करायला, तुम्हाला काय कळतं? मी पुरावा दिल्याशिवाय बोलत नाही महाराज. बरोबर आहे की नाही? महाराजाच्या बोलण्याला काय असला पाहिजे? पुरावा असला पाहिजे. महाराजाच्या बोलण्याला पुरावा असावा. जर महाराजाच्या बोलण्याला पुरावा नसेल तर महाराज जिता पुरावा. बरोबर आहे की नाही? त्याच्याकरता पुरावा आहे. संसार कसा असेल तर फलकट आहे. 4-5 वर्ष अगोदर बायको नवऱ्याचं ऐकत होती, पण आता गणित उलट झालेलं आहे. बरोबर आहे का नाही? आता नवऱ्यालाच बायकोचं ऐकावं लागतं. बरोबर आहे का नाही महाराज? खरं आहे का नाही? एक बायको माहेराला गेली, एक म्हणजे सगळ्याला एकच असते हे लक्षात ठेवा. बायको माहेराला गेली आणि माहेराला नवऱ्याला फोन केला, हॅलो कुठे? नवरा म्हणला घरीच आहे. बायकोला विश्वासच नाही. बायको म्हणली मिक्सर वाजवा. दुसऱ्या दिवशी फोन केला, हॅलो कुठे? नवरा म्हणला घरीच आहे. बायकोला अजिबात विश्वास नाही. बायको म्हणली कुकरची शिटी वाजवा. वाजली दुसऱ्या दिवशी कुकरची. आणि तिसऱ्या दिवशी माहेरून सासरला आली, पण नेमकी त्या दिवशी न सांगता आली आणि ते त्या दिवशी घरी नव्हतं. पोराला विचारलं तुझा बाप कुठे? पोरग म्हणलं मम्मी 3 दिवसापासून मिक्सर आणि कुकर घेऊन हिंडते, कुठे जातात? ऐका काय खरं? बरोबर आहे का? एक वाक्य लक्षात ठेवा, 100तून एखादं भांडण असं असेल की तिथं नवऱ्याचा विजय झालाय, नाही तर जवळपास सगळा विजय. हा, ते भांडे आदळून
काय गिलास फोडून काय काय असो असो काय होईल तर होईल पण गुलाल आपलाच झाला पाहिजे. बरोबर आहे का नाही? खरं आहे का नाही? आणि कदरून कदरून जर नाही जमलं तर शेवटचा चाललेला शब्द मी चालले माझ्या चांगला अभ्यास मी चालले माझ्या ठरलेला शब्द. बायको म्हणली मी माहेराला चालले की नवऱ्यानं काहीच करायचं नाही. तिची पिशवी घ्यायची, पिशवीत कपडे भरायचे आणि बस स्टँडला नेऊन घालायचे. बस स्टँड कुठे तुम्हाला? बस स्टँडला नेऊन घालायचं जवळ गावात बस स्टँडला. बायको बस स्टँडला नेऊन घातली, बायको गाडीत बसली की गाडीला निघायला वेळ असणार, आपण खाली बायको आणि मग लगेच तिथं सुरू होणार बायको नवऱ्याकडे बघणार, नवरा बायकोकडे बघणार. मग लगेच बायको म्हणणार काळजी तुमची मला कोणाच रिकामे भांडणं करतात. तुम्ही जर भांडणं केली नसते आज मी माहेराला गेले नसते. मला जायचं नव्हतं. लय प्रेम आहे तुमचं. स्वयंपाक करता येत नाही तुम्हाला. शेंगदाण्याचे लाडू केलेले सकाळी एक खात जा, दुपारी एक खात जा, संध्याकाळी एक खात जा. आणि आधीच सांगायला दुसरी बाई कोणी घरी आणू नका, बाहेरला चालले. नवरा म्हणणार एवढंच प्रेम आहे तर तू चाललीसच कशाला? बायको म्हणणार मी कुठं चालले? तुम्ही म्हणलात म्हणून चालेल. मी कुठं काय लागतं? भांडण मिटवाय काय लागतं ना? फक्त माणसाला तशी हातोटी असली पाहिजे. काय बरोबर आहे का नाही? तिची हातोटी माणसाला असली पाहिजे. अजून एखादं उदाहरण सांगू का? सांगू? संसार म्हणलं की कशा बुरबुऱ्या होत्या सारख्या. प्रत्येकाची अवस्था जर कशी असेल संसारामध्ये ना तर प्रत्येकाची अवस्था म्हणजे महाराज ही अशीच आहे. इकडे लक्ष द्या. माझा विषय हा चाललेला आहे, माझा मुद्दा हा चाललेला आहे. एक वाक्य लक्षात ठेवा. जीवनामध्ये मान्य आपल्याला सुखाची जर अपेक्षा आहे तर तुम्हाला एकमेव ठिकाण आहे ते म्हणजे देवाकडे जायचंय. हो म्हणे आम्हाला देवाकडे जायचंय. आणि देवाकडे जात असताना भगवंताचं नामचिंतन करत असताना आम्ही नेमकं भगवंताचं नामचिंतन करावं तरी कसं त्याची वर्णनात्मक स्तुती महाराजांनी आजच्या अभंगाच्या प्रथम चरणात सांगितलं. करावे की
काय करा, करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. म्हणे महाराज तुम्ही कीर्तन करा आणि मुखाने हरीचं गुण गा. मान्य. ऐका, जीवनामध्ये त्या देवाकडे जर जायचं असेल तर मनामध्ये भाव, निष्ठा, भक्ती हे असणं फार गरजेचं आहे. भक्ती जर नसेल, निष्ठा नसेल, भाव नसेल, प्रेम जर नसेल तर काही उपयोग नाही. बरं, माणसाकडे त्या देवाकडे जायचंय ना, भाव असणं फार गरजेचं आहे. निष्ठावंत भाव भक्ताचा सुधर्म. निष्ठा असणं हे फार गरजेचे आहे. एक आंधळा मनुष्य होता, रोज देवळामध्ये जायचा आणि देवाचं दर्शन करायचं. मनुष्य आंधळा होता, त्याला दोन्हीही डोळ्यानं दिसत नव्हतं, पण देवळामध्ये मात्र रोज जायचा आणि देवाचं दर्शन करायचा. ज्याला दिसत होतं त्यानं त्या आंधळ्याला प्रश्न विचारला, का रे बाबा तू कधी मंदिरातला देव बघितलास का? त्यानं हसून उत्तर दिलं, दादा मला दोन्हीही डोळ्यानं दिसत नाही, मी मंदिरातला देव अजून तर काही बघितला नाही. पण त्यानं सांगितलं, बाबा आजपर्यंत तू मंदिरातला देव बघितला नाहीस, मग रोज देवळामध्ये जातोस, मग देवळामध्ये जाण्याचं कारण काय? आंधळ्या मनुष्यानं दिलेलं उत्तर एवढं गोड होतं. तो आंधळा मनुष्य म्हटला, दादा मी देवाला बघावं याच्याकरता मी देवळात कधीच जात नाही. उत्तर लक्ष देऊ नये का? मी देवाला बघावं याच्याकरता मी देवळात कधीच जात नाही, त्या देवानं मला बघावं याच्याकरता मी देवळात जातोय. असा जर भाव असेल, एवढी जर निष्ठा असेल, एवढं जर प्रेम देवाविषयी जर असेल ना, तर तो देव, तो भगवंत आपलासा झाला म्हणून समजावं. अजून याच्याही पुढे जाऊन सांगतो, देवाला मानायचंय की नाही मानायचं हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. तुम्ही माना किंवा अथवा नका मानू हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण याच्या पुढे जाऊन सांगतो, ज्या वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही आम्ही आलेलो आहोत, या संप्रदायाचा अपमान आपल्या हातानं होईल असं मात्र कधी वागू नका. बोलणं कळतंय? ऐका, याला उदाहरण सांगतो. एका बापानं मुलाला पुण्याच्या सिटीमध्ये शिक्षण घेण्यासाठी पाठवलं. मुलगा 4-5 वर्ष शिक्षण घेतलं. लॉकडाऊन पडल्यामुळं गावाकडे आला आणि गावाकडे आल्याच्या नंतर वडिलांनी विचारलं, बाबा पुण्यामध्ये 4-5 वर्ष होता, तू नेमका काय शिकलास? त्यानं सांगितलं, मी LLB चा कोर्स केलाय, मी LLB माझी झालेली आहे, ऍडव्होकेट झालोय, मी वकील झालोय, मी लॉ केलाय. पण आता कोर्ट सगळे बंद आहेत लॉकडाऊन असल्यामुळं. मी वकील तर आहे, पण केस कशी सॉल्व्ह करायची याची प्रॅक्टिस आपण घरच्या घरी करू. का? कोर्ट बंद असल्यामुळे. वडिलांनी सांगितलं, चालतंय. एका रूम मध्ये त्यांनी कोर्ट तयार केला आणि त्यानं सांगितलं, बाबा मी वकील. म्हणे चालतंय. आणि बाबा तुम्ही आरोपी. वडिलांनी सांगितलं, तुला सांगायची काही गरज नाही, लग्न झाल्यापासून मी ह्या घरामध्ये आरोपीच आहे, हे तू वेगळं नको सांगू मला. चालतंय. आणि माझी आई जेज. म्हणे लग्न झाल्यापासून ती घरात जेजच आहे. घरात त्यांचा कोर्ट तयार झाला. प्रश्न विचारले, नाव काय? सांगितलं. गाव सांगितलं. जिल्हा सांगितला. तालुका सांगितला. देश सांगितला. राज्य सांगितलं. लग्न झालंय का? हो झालंय. मुलगा वगैरे असं आहे? काय करतो? शिक्षण झालंय का? हो. अरे तूच तर माझा मुलगा आहे. कशाहून मी तुमचा मुलगा आहे? अरे बाबा तूच माझा मुलगा आहे, पुरावा द्या. वडिलांना सांगितलं, बाबा अशा गोष्टीचे कुठं पुरावे? तुम्हाला कोर्ट आहे, काय लहान लेकराचा खेळ नाही. पुरावा नसेल तर केस मला पुढे नेता येणार नाही. मला पुरावा हवा. बाबा माझ्याकडे पुरावा नाहीये, मीच कोण आहे? तुझा वडील आहे आणि तूच माझा कोण आहेस? मुलगा आहे. दोघांचा वाद विवाद चालला. आईला काहीतरी काम आलं म्हणून आई मधुपाक खाण्यामध्ये निघून गेली. पूर्वी बायका आपल्या मधुपाक खाण्यामध्ये निघून जात होत्या. आता तुम्ही कुणी मधुपाक खाण्यामध्ये गेलेला आहात का? नाही नाही. स्वयंपाक कोण करतो तुमच्या घरी? शुद्ध मराठी शब्द आहे मधुपाक खाना. त्याला आता किचन म्हणतो आपण स्टँडर्ड भाषेमध्ये. आता जमाना जसा बदललाय तसा आपण बी पुढं 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 बदलत गेलो आता. बरोबर आहे का नाही? आता लय शुद्ध, लय स्टँडर्ड बोलते. बरं शुद्ध कुठं बोला याची अक्कल नाही. दत्ता महाराज एक जण हरिपाठ शुद्ध म्हणू लागला, सर्व घंटीराम. तिथं काय घंटी आहे? कुठं शुद्ध बोलवा हे माणसाला कळालं पाहिजे, हे लक्षात ठेवा. मधुपाक खाण्यामध्ये काम आल्यामुळे आई निघून गेली. वडिलाचा आणि मुलाचा वाद विवाद चालला होता. याच्यामध्ये भांडण एवढं टोकाला गेलं आणि शेवटी वडिलांना सांगितलं, ऐक तुला जर मान्य करायचं नसेल ना तर चल ठीक आहे, मला बाप म्हणू नको. बाकी लक्षात ठेवा, मला बाप म्हणू नको,
मला बाप मानू नको पण दुसऱ्याला तरी म्हणू नको. बोलणं कळालं? मला बाप मानू नको पण दुसऱ्याला तरी म्हणू नको. माझा दृष्टांत संपला. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, तुमचा आमचा सगळ्यांचा बाप पंढरीचा पांडुरंग तो मंदिरामध्ये बसलेला आहे, त्याला बाप मानू नका पण दुसऱ्याला तरी म्हणू नका. हे लक्षात ठेवा. वारकरी संप्रदायाचा अपमान तुमच्यामुळं आमच्यामुळं होईल असं मात्र कधी आपण जगलं नाही पाहिजे. बरोबर आहे का नाही? अरे तोच सांभाळणारा आपल्याला वारंवार कुठं हे कधी हे तोच तो देव आहे ना, तोच तो भगवंत आहे ना. याच्याकरता त्या देवाकडं, याच्याकरता त्या भगवंताकडे जाणं गरजेचं आहे. भक्ती फार महत्वाची आहे. भक्ती असणं, ज्ञान भरपूर आहे पण काही कामाचं नाही. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको. भक्ती जर नसेल, प्रेम जर नसेल तर ज्ञान काही कामाचं नाही. नुसतं ज्ञान ते अहंकाराचं असतं. कोड फुटलेल्या माणसाचं गोरं पण कोडियाचे गोरे पण अंतैसे अहंकारी ज्ञान. महापूर आला की सगळं निघून जातं. महापुरे झाडे जाते, महापूर झाडे जाती, ऐसे नवाज वाजती, ऐसे नवाज वाजती, ऐसे नवाज वाजती. महापुरे झाडे जाती, ऐसे नवाज वाजती, ऐसे नवाज वाजती, ऐसे नवाज वाजती. महापूर आल्याच्या नंतर लवाळच का राहतंय? त्याचं कारण नम्र झाला होता तिने कुंडले. त्याच्याकडे काय नम्रता आहे. माणसाकडं नम्रता असणं हे फार गरजेचं आहे. नम्रता फार महत्वाची. नुसतं माणसाकडं ज्ञान असेल तर काय होतो? काय होतो? अहंकार होतो. दृष्टांत सांगतो याच्या करता. एका गावामध्ये एक शास्त्री राहत होते. शास्त्री 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद, मुखोद्गत शास्त्री. सगळं मुखोद्गत होत. ज्ञान असल्यामुळं त्यांना काय होता? काय होता? अहंकार होता त्यांना. अहंकार. ती बाटली बोलू द्या बाबा. काय होता? ज्ञान होतं त्याला जोड कशाची नव्हती? भक्तीची नव्हती. म्हणून काय होता त्यांच्या अंगात? अहंकार होता. अहंकार असल्यामुळं गावामध्ये गेले की त्यांच्या हातात असा एक कंदील असायचा. कंदील. कंदील कळतो ना? जुन्या काळात लाईट नसल्यामुळे ते कंदील वापरायचे. कंदील कळतो ना तुम्हाला सर्वांना? ते असा कंदील असायचा बघा त्यांच्या हातात. कोणाच्या? त्या शास्त्रीच्या हातात कंदील. रात्र असो दिवस असो तो कंदील कधी बी चालूच. रात्र असली तरी दिवस असला तरी तो कंदील चालूच राहायचा. आणि गावात कोणाकडेही गेले की कोणालाही म्हणायचे 6 शास्त्र, 4 वेद, 18 पुराण, मुखोद्गत आहे. कोणाचा काही प्रश्न असेल तर मला विचारू. कोणाचा काही प्रश्न असेल माझ्याकडे आला की मला म्हणायचं, तुमच्याकडे आलं की तुम्हाला म्हणायचं, तुमच्याकडे गेलं की तुम्हाला म्हणायचं, तुमच्याकडे गेलं की तुम्हाला म्हणायचं, तुमच्याकडे. असं सगळ्या गावाला कदरून सोडलं आणि त्यांना विचारलं का हा ते कंदील, ते रात्र कळाना दिवस कळाना ते कंदील विजवणार. शास्त्री म्हणायचे माझ्या प्रश्नाचं उत्तर ज्या वेळेस तुम्ही देता त्यावेळेस मी हा कंदील विजवणार. तोपर्यंत कंदील विजवणार नाही. कुणीच त्यांच्या नादी लागत नव्हतं. काय म्हणले एवढं पाठ एवढं विचारलं एखादा अवघड प्रश्न नाही आलं काय करायचं म्हणले. कोणी म्हणायचं ते कंदील विजवा. हा माझ्या प्रश्नाचं उत्तर जर दिलं तरच मी काय करणार? कंदील विजवणार, नाही तर तोपर्यंत विजवणार नाही. आणि असं कंदील घेऊन शास्त्री असे शेतामधनं जात होते. आणि त्या शेतामध्ये जात असताना असं 4-5चा टाइम असेल, दिवस मावळायचा टाइम. आणि त्या शेतामधनं जात असताना तिथं एक शेतकरी बैल चालत होता. बैल. आणि बैल चालत असताना तो शेतकरी गेला त्यांच्याकडे. आम्हाला काय आता आधी लक्ष नाही दिलं त्या शास्त्रीने. शास्त्री पुढे गेले. मग ते शेतकऱ्यानं आवाज दिला, ए बाबा ऐकडे. वजनात बोलला ना जरा शेतकरी. तरी लक्ष दिलं का शास्त्रीने? नाही. शास्त्री म्हणले या गावामध्ये आम्हा सगळे शास्त्री म्हणतात, बाबा कोण म्हणणार आहे?
त्यामुळं लक्ष दिलं का नाही. पुन्हा आवाज दिला, अरे बाबा इकडे. शास्त्रीने असं केलं. हा तूच तू इकडे. शास्त्री आले. पण शास्त्री आल्याच्या नंतर शास्त्री काय म्हटले माहितीये का, या देहास तू बाबा म्हणालास. अरे बालका, तुला काही कळतं की नाही? 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद माझ्या मुखोद्गत आहेत आणि या देहास तू बाबा म्हणालास. काय म्हणायचं मग तुम्हाला? या देहात सगळे शास्त्री असं म्हणतात. एवढ्या स्टँडर्ड भाषेत, एवढे शुद्ध भाषेत ते शास्त्री काय म्हणले त्या शेतकऱ्याला बोलले, अरे गवतेस तू, अरे तू बालक आहेस आणि तू मला बाबा म्हणलास, तुला पटवतं का काही? शेतकऱ्याला जरा राग आला आणि शेतकरी काय असा तसा नव्हता. ते शेतकरी 12 गावचं पाणी पिलेलं होता. ते शेतकरी म्हणलं, ते कंदील काय नाही म्हणला, माझ्या प्रश्नाचं जर उत्तर दिलं तर मी कंदील काय करणार, डायरेक्ट फेकून देणार. म्हणलं काय प्रश्न आहे सांगा, काय प्रश्न आहे? सांगितलंय काम कर, ऐक. तू प्रश्न विचारण्याच्या अगोदर मीच तुला प्रश्न विचारतो. जर माझ्या प्रश्नाचं उत्तर जर आलं नाही तर कंदील काय करणार, टाकून देणार. चालतंय. आणि म्हणले ते शेतामध्ये बैल चरते, मी 2 मिनिटात येऊ का? चालतंय. ते शेतकरी गेला तिकडे आणि त्यानं काय केलेलं होतं माहितीये का, त्या शेतकऱ्यानं आऊत, कळतं का आऊत? हा, त्या शेतकऱ्यानं त्या आवताला बैल बांधलेले होते. ते त्या आवताला एक वर बांधली असते, त्याला काय म्हणते, हुशार आहे, रुंद म्हणतात. ऐका, आता त्या रुमण्याला जे बैल बांधलेले होते त्यानं काय केलं माहिती का, त्या शेतकऱ्यानं त्या रुमण्याचे बैल सोडले आणि खाली आवताला बांधले. आणि त्यानं हे रुमणं असं हातात घेतलं, बाबा रुमणं असं ते आवताचं काढलं, त्यानं हातात घेतलं, ते रुमणं असं खांद्यावर आलं. ते शास्त्री कळाला. शास्त्री वचनातच बसलेले होते. आता काय प्रश्न विचारणार आहे काय नाही, मी त्याला उत्तर देणार आहे. मग शास्त्री मस्त नारे 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 करतच होते. तेवढ्यात ते शेतकरी तिथं आला. हा विचारा, काय प्रश्न आहे तुमचा, सांगा पटकन. शास्त्रीनं सांगितलं, जे माझ्या हातात आहे त्याला रुमणं म्हणतात, रुमणं. कळतंय ना? हो म्हणले, काय म्हणतात त्याला, रुमणं म्हणतात माझ्या हातात जे ते. मग आता मला सांग, माझ्या हातातलं रुमणं हे कुठं लागून, कळलं? काय म्हणलं ते, माझ्या हातातलं रुमणं हे कुठं लागून सांग. शास्त्री जरा आता शांत बसला. आता नेमकं याला उत्तर काय द्यावं. पिंढऱ्या म्हणावं तर गुडघ्यावर हाणायला बसलो, गुडघ्यावर म्हणावं तर ते कमरात टाकायला, कंबर म्हणावं तर पाठव उडीन. बरोबर आहे का नाही? सांग मला याचं उत्तर. शास्त्री काय करायचं उत्तर, काय नाही म्हणला, चुकलं माझं. हे कंदील दिलं म्हणलं टाकून, लगेच त्यानं असं कंदील टाकून दिलं, ठेवलं नाही ते कंदील, मुळात ठेवलं नाही. माझं बोलणं कळालं, दृष्टांत कळाला ना? ज्यांना कळाला नाही, मस्त पंगत केलेली, नाहीच कळलं. काहींना उद्या कळत, काहींना कीर्तन झाल्यावर कळत. काही एवढा लेट करून असतो. एका गावात कीर्तन झाले, एक जण हसू लागला. म्हणजे कीर्तन झाले, हसतो कशाला, ते मला महाराज सुरुवाती चढायला आता कळाला. एवढा काय करणार सांगा, काय करायचं? उगा हसत नाही, बोलत नाही, काय नाही उगा पुढे येऊन बसणार ना, असं करणार. तुम्हाला वाटलं गेलं गावाला, हसलं पाहिजे माणसानं, फ्रेश राहिलं पाहिजे. जे खळखळ असतं ते मोकळ्या मनाचं असतं आणि जी जात गालात असते ती प्युअर आतल्या बॉडीची असते. अहो काही हसण्यासाठी 500ची इंजेक्शन आहेत, हसण्यासाठी. बरं इंजेक्शन दिले हसवणार, ते हसत नाही, ते नुसतं पण आज जरा मोकळ्या मनानं कवा जाशी म्हणून सांगता येणार नाही. आला एखादा कोरोना सारखा निघून जाते, थांबत नाही, काय नाही. आल्याच्या नंतर
प्रत्येकाला काय जावं लागते, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे माणसानं आयुष्याचा आनंद घेतला पाहिजे, फ्रेश राहिलं पाहिजे, बरोबर आहे का नाही? मला काही दादांचा परिचय नाही. आदरणीय अशोक दादा ही माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. तुम्ही सर्वजण, आज मला आनंद वाटतोय की आज माझ्या बालकाच्या कीर्तनाला तुम्ही सर्व एवढे मंडळी कार्यक्रमाला उपस्थित आहे. खरंच तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. तुमच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन. मला वा, म्हणजे मला हे पहिल्यापासून बघताय. वा, खरंच अशोक दादा, वा, म्हणजे माझे बी फॅन भरपूर आहे. मला वाटत होतं मग हे फॅन काही नाहीत वाटतं, मला बघणारे काही लोक नाहीत, पण असं फॅन नाही म्हणता येणार. सर तुमचा आशीर्वाद आहे मला, ऐका. खरंच म्हणजे त्यांनी सांगितलं, मी युट्यूबला बघायचो ना, आता समोरासमोर भेट झाली. म्हणजे ज्यावेळेस छोटा होतो, हा, लहानपणापासून म्हणजे आता ज्यावेळेस मी 11-12 वर्षाचा होतो, मी त्यावेळेस पासून कीर्तन फार छोटा असल्यापासून माझ्या गळ्यात जर विणा दिला का, माझ्या वजापेक्षा त्या विण्याचं जास्त ओझं असायचं. तेव्हापासून मी कीर्तन करतोय. बघा, एक तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे. एक वयाचं ज्ञानाची मर्यादा त्याच्यात काही नसते. परमार्थ करायचा आहे, आपण म्हणतो एवढं वय असलं पाहिजे, हे झालं पाहिजे, असं काही नाही महाराज. यारे यारे लहान थोडं याते बदलती नारी नर सकाळ असे येते आहे अधिकार. इथे येण्याचा अधिकार प्रत्येकाला ना बाबा, बरोबर आहे का? प्रत्येकाला अधिकार आहे. एकदा ज्ञानोबारांची कृपा तुमच्या पाठीशी जर झाली ना, तर मग तिथं वयाचा तुमच्या ज्ञानाचा विचार केला जात नाही. फक्त संतांची कृपा होणं ही फार गरजेची आहे. आणि एकदा संतांची कृपा जर झाली तर जगातली कुठलीच ताकद तुम्हाला थांबवू शकत नाही. ती कृपा तुमच्यावरती आमच्यावरती होणं फार गरजेची आहे. आणि ही कृपा फक्त होते कुठं माहितीये का? इथंच फक्त. हे कीर्तन म्हणजे हे एक गॅरेज आहे. इथं आलेल्या गाड्या बिघडत नाहीत, बिघडलेल्या गाड्या सुधारतात. त्याचं हे गॅरेज आहे. याच्या करता बिघडलेल्या गाड्यांना इथं यावं आणि सुधरून जावं. जय जय कीर्तनाची जागा, जय जय पांडुरंग उमा, जय जय पांडुरंग उमा, जय जय पांडुरंग उमा. कीर्तनाची जागा, जय जय पांडुरंग उमा, 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 जय जय पांडुरंग जागा तेथे पांडुरंग उभा. साक्षात पांडुरंग, साक्षात तो देव उभा असतो, बरोबर आहे का? याच्या करता यावं माणसानं इथं आलं पाहिजे. भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. एकमेव सुधारण्याचं ठिकाण जर कुठलं असेल ना, तर हा धर्म मंडप आहे. यावं माणसानं इथं आनंद घेतला पाहिजे. परमार्थ करायचंय दादा, याला कुठल्याच प्रकारची मर्यादा नाही. वय झाल्याच्या नंतर या, लहानपणात या किंवा तरुणपणात या, आलं पाहिजे, आनंद घेतला पाहिजे. आणि हा आनंद घेत असताना आनंद पचला बी पाहिजे. बरं, आनंद पचाय काय लागते माहितीये का? ताकद लागते. ताकदीशिवाय आनंद पचत नाही. आमच्या गावात एका 80 वर्षाच्या आजीला 10 किलोची, आपलं 80 वर्षाच्या आजीला 10 लाखाची लॉटरी लागली. किती लाखाची? आजी किती वर्षाच्या? लॉटरी किती लाखाची? बँकेचे मॅनेजर म्हणले डायरेक्ट आजीला सांगतात आजी मरते, आनंद पचणार नाही, पचला बी पाहिजे. काळजी करू नका म्हणले. गावच्या कोतवालाकडे गेले. कोतवाल हुशार. कोतवाल आजीकडे गेला, आजीला सांगितलं आजी जर तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करता? आजी म्हणल्या लागू शकत नाही. कोतवाल म्हणला योगायोगानं जर लागला तुमचा नंबर तर. आजी म्हणल्या बाबा आतापर्यंत लॉटरी लागली नाही, 70-80 वर्षात झाली, लॉटरी लागलच कशी? नाही लागणार. आजी जर लागलाच तुमचा नंबर, लागलेच 10 लाखाची लॉटरी तर काय करता? आजी काय म्हणले माहिती का? बाबा मला जर 10 लाखाची लॉटरी लागलीच तर त्यातले 5 लाख तुला. कोतवालच पचला का? आनंद पचण्यासाठी सुद्धा काय लागते ना म्हणे, तर ताकद लागते. हा ताकदीशिवाय आनंद पचतो का?
मुळातच हा आनंद ताकदीशिवाय पचत नाही महाराज. याच्याकरता इथला आनंद घेतला पाहिजे आणि त्याला काय असली पाहिजे ना, तो ताकद असली पाहिजे. हे फार गरजेचं आहे. आलं पाहिजे माणसांना. नाही कुठल्या प्रकारचं बंधन तरुणपणात यावं, लहानपणात यावं किंवा वय झाल्याच्या नंतर या, पण या कामामध्ये काम आणि काही मनात कामामध्ये काम केलं पाहिजे, काहीतरी रामराम म्हणलं पाहिजे. वाक्य लक्षात ठेवा. मला सांगा, तुमच्या धनाला किंमत आहे का? बोला. तुमच्या ज्ञानाला किंमत आहे का? मुळात तुमच्याकडे किती ज्ञान आहे, मुळात तुमच्याकडे किती धन आहे, तुमच्याकडे किती श्रीमंती आहे, तुमच्या ज्ञानाला, तुमच्या श्रीमंतीला, तुमच्या धनाला कुठल्याच प्रकारची किंमत. रावणाच्या श्रीमंतीचा, रावणाच्या प्रपंचाचा जर विचार करायचा जर झाला तर श्रीमंती किती होती महाराज? त्याची सगळी लंका सोन्याची होती. संसाराचा, प्रपंचाचा विचार करायचा जर झाला तर 1 लाख पोरं, 1.25 लाख नातून, 80,000 बायका होत्या. त्याला आपल्याला एक भेटा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे साहेब. आमच्या गावात एक जर लग्नच होईना, ते होतं तोंडात स्लीप. ते आमच्या मामाकडे आलं. मामाला म्हणलं, काय टांगावा अंकुश मला, 5 वर्ष झाले म्हणला. 5 वर्ष नित्य पोली कल्ले येते, पुलन पोली ठाते, निघून जाते मला. काय नाही म्हणले, काय नंबर देते नुकता आणि ब्लॉक करून टाकते. नंतर थांबतो म्हणते, 5 बोलते सांगा तुम्ही काहीतरी. मामा म्हणले, हे काम मला नाही जमणार. आमच्या दत्ता महाराजाला घेऊन दत्ता महाराज, मामा, हे नितीन आबान त्या मस्त निघाले. 1, 2, 3 आणि मी 4. कशा करता गेलो होतो माहितीये का? म्हणलं मला कीर्तनात सांगायला काहीतरी होईल म्हणून त्याच्यामुळे काय आता आपलं थोडी वय सोयी बघायचं, बरोबर आहे का नाही महाराज? म्हणलं चला. तरच कार्यक्रमाला बी जायचं होतं पुढं. मग आम्ही 3-4 आणि ते कशा 5 जण गाडीत बसलो गेलो मुलगी बघायला. आणि मुलगी बघायला गेलो. ऐका बरं, मामानं त्याला सांगितलं होतं तुझं लग्न होईल, पण मुलगी बघायला गेलं की तोंडातून शब्द काढायचा नाही, गप राहायचं गप. ते म्हणला म्हणतांत गप नाही, तुम्ही म्हणतांत फक्त लग्न करून द्या माझं तेवढं. घरी गेलो, असं घरी खुर्चीवर वगैरे बसलो. त्या मुलीनं चहा आणून दिला, बोलणं वगैरे झालं. ते बोललं नाही, त्यानं चहा घेतला बाबा. दम नाही थोडासा बी, चहा होता गरम. त्यानं चहाचा गोड घेतला, त्याच्या जिभेला पोळाला चहा. हे काय म्हणणं माहिती का? दत्ता मला चहा लय पोळलाय म्हणला. आता असं म्हणले पुरीनं गपची बसव ना. पुरगी काय म्हणली, फुटून ती हसा हसा तुम्ही हसून घ्या. हसलं पाहिजे माणसाला, फ्रेश राहिलं पाहिजे. आता सगळे मोकळे झाले बघा. आता बघा बरं. आनंद, आयुष्याचा आनंद घेतला पाहिजे. आयुष्य पुन्हा पुन्हा आहे का? बोला की पुन्हा पुन्हा नाही. आता जेवढं भेटलंय ना मस्त, तेवढा आयुष्याचा आनंद घेतला पाहिजे. काही नाही महाराज, काही खरं नाही. तुम्ही आम्ही जे म्हणतोय ना, काही नसतंय महाराज. अरे माणसाचा भरोसा नाही. जेवढं भेटलंय आयुष्य ना एवढं चांगलं जगलं, चांगलं जगावं. ऐका, मनुष्य किती दिवस जगलाय काही किंमत नाही. वाक्य लक्षात ठेवा. मनुष्य किती दिवस जगलाय याला काही किंमत नाही. कसा जगलाय हे फार महत्वाचं आहे. जीवन